हाय नमस्कार, कसे आहात सर्वजण। स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन या यूट्यूब चॅनलवरती। तर काय चाललंय तुमचं। मी आज दुपारचाच व्हिडिओ काढायला घेतलाय, नंतर मला शेतात जायचंय, तर म्हटलं आधी व्हिडिओ काढावा आणि नंतर मग बाकीचं आवरावं। आता सगळं आवरलं काम आणि आता मी पारायण करायला बसणार आहे। तर पारायणाच्या आधी म्हटलं तुम्हाला सांगावं मी पारायण करणार आहे, तर कशासाठी करायचे किंवा का करायचं असं म्हटलं थोडंसं डिस्कशन करावं तुमच्यासोबत। तर म्हटलं आज मी दत्तात्रय कवच हे पारायण करणार आहे आणि आमच्या न पाळता आहे, तर न पाळत्यामध्ये हे पारायण केलं जातं। म्हणजे बाकीचे पण खूप आहेत, पण मी स्वतः म्हटलं काय असं हेच करावं, तर मी ठरवलं आणि म्हटलं करावं हे पारायण। मग आता पारायण करायला घेतलंय मी। तर हा विडा काढलाय, आमच्या देवाला असा विडा अर्पण करायचा असतो आणि विडा ठेवताना काय आपली इच्छा असेल मनाची ते सांगायची असते, तर माझा देव ते पूर्ण करतो। आणि आता पारायणाला करते सुरुवात। आमचे हे 10 दिवस म्हणजे तुमची नवरात्री असते, पण आमचं न पाळता असतं आणि न पाळतात आम्हाला काहीही बाहेरचं खायचं नाही, घ्यायचं नाही। तर आम्ही सगळं बाजार एकदाच भरतो, सगळं एकदाच असतं आमच्या घरी। म्हणजे घटस्थापना तुमची व्हायच्या आधी आम्हाला दळण गॅस सगळं खाणं पिणं सगळं आधीच भरावं लागतं 10 दिवसाचं। 10 दिवस कुठेही दुकानाला जायचं नसतं, आम्हाला काहीही घ्यायचं नसतं। तर आता आणि आमच्या ह्या नपाळत्याच्या दिवसात स्मरण वगैरे भरपूर केलं जातं। तर स्मरणाला माझे सासू सासरे गेले फलटणला आणि मी आता इथं पारायण करणार आहे, तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं बोलावं। आता पारायणाला करायची सुरुवात। विड्याचं खूप अवघड झालं होतं, पण केलं ॲडजस्ट कसा तरी, कारण विड्याचं सामान नव्हतं घरी आणि आता आणायचं पण नाही। तर होते ते दिवशी आणलेले पानं वगैरे होते, नारळ होता, तर झालं कसं तरी ॲडजस्ट। आणि आता मग करते पारायण। आणि सॉरी, इथं मी कोथिंबीरीतलं गवत काढायला जाणार आहे, तर त्यावेळेस आपलं लाईव्ह होईल 5 वाजता। 5 वाजता लाईव्ह घेणार, तर सर्वांनी 5 वाजता लाईव्हला या। आणि काय चाललंय तुमचं ते पण सांगा, माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा। जे कोणी नवीन असतील ते त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। हे माझा देव आहे। आता करते पारायणाला सुरुवात। तर सर्वांना शुभ दुपार आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। आणि आता कसा माझा मी आता एवढा काढला व्हिडिओ तो कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला। आणि नसेल आवडला तरीही सांगा, आवडला असेल तरीही सांगा, बोरिंग वाटत असेल तरी पण सांगा। आपण थोडंसं चेंज करूया, तुम्हाला कसे आवडतात तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते। ओके, तर आता 5 वाजता लाईव्ह घेणार आहे, तर या बरं का नक्की। कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा। चालले आता माझं पारायण करायचं। हे बघा मुलं आत्ताच आले शाळेतून, केळी वगैरे खाऊन तोंड बघा कसं केलंय। तो पण जायला लागलाय ना आता शाळेत, तर तो पण आला आता शाळेतून। मी सकाळी 11 वाजता घालून आलते, 1:30 वाजता तर पोरं घरी पण आले। माझं आवरून जेवण करोस तोपर्यंत तर घरीच आले पोरं। आणि आता जेवण केलं, म्हटलं पोरं तोपर्यंत माझं पारायण होईन, पण नाही झालं पारायण। तर आता करते पारायण, काय होईल एवढं, म्हणजे 51 वेळाच करणार आहे, तसं काही खूप वेळ नाही। 1 तास लागेल आणि 1 तासानंतर तुम्हाला शॉर्ट्स रील्स सापडतील बघायला। तर चला बाय बाय, सी यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओत। आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला सपोर्ट केला, याच्या पुढेही करा। चला बाय बाय, सी यू।